काल मी औरंगाबाद विभागाला भेट दिली. वेगवेगळ्या समस्या आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः आम्ही टप्पा अनुदान जाहीर केलं, परंतु टप्पा अनुदानावर 25 ते 30% जवळपासच नवीन शाळांना मान्यता देता आली आणि त्याच्यामुळे आम्ही काही नॉर्म्स रिलॅक्स केले. म्हणजे 2-3 टप्पे आहेत. जे 20% जाणारे आहेत त्याच्यामध्ये साधारण 25-30% एवढी प्रगती आढळली. जे 40वरून 60वर जाणार आहेत त्यांच्यामध्ये 60-65% आसपास हे होतं आणि सिनियर कॉलेजच्या संदर्भात सुद्धा 60-65% एवढेच अजून आपण अचीव करू शकलो. आम्ही विशेष मोहीम राबवलेली होती. आमचे कमिशनर सूरज मांढरेजी यांनी खूप एफर्ट्स घेतले, परंतु तरी पण अनेक वेळेला अनेक शाळांकडे रेकॉर्ड्स नाही आहेत. आपण जवळजवळ 61,000 शिक्षकांना न्याय दिलेला होता. शेवटी न्याय नुसता देऊन किंवा मंजूर करून चालत नाही, त्यांच्यापर्यंत तो पोचायला सुद्धा लागतो आणि त्याच्यामुळे आता मी खरं तर अधिवेशन चालू आहे आणि मध्ये 2 दिवस गॅप होती. त्याच्यामुळे मी औरंगाबादची मीटिंग लावली. आता नाशिक विभागाची सुद्धा मीटिंग लावतो आहे आणि याच्याबरोबरच इतर अनेक प्रश्न असतात, लहान लहान शाळांच्या संदर्भातले असतात. त्याच्यानंतर मला शिक्षण विभागाचा आढावासुद्धा घेणं आवश्यक आहे, कारण क्वालिटी एज्युकेशन मुलांना जाणं फार गरजेचं आहे. आणि आम्ही जे नवीन काही प्रयोग राबवलेले आहेत, म्हणजे मुलांच्या दप्तराचं ओझं कमी करणं. परंतु काही ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण एकच पुस्तक घेऊन मुलांनी शाळेमध्ये यावं अशी 1ली ते 8वीमधला अपेक्षा करतो, परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक मुलं त्यांना कुणीतरी वह्या वाटतात आणि ती वही सगळ्या पुस्तकं वह्या भरतात आणि आपला जो मुख्य उद्देश आहे की एकतर पुस्तकांचं ओझं कमी झालं पाहिजे, विद्यार्थ्यांना मोफत वह्या मिळाल्या पाहिजेत आणि एक एक धडा हा एकाच ठिकाणी असल्यामुळे वेगवेगळे धडे मुलांनासुद्धा शोधायला लागत नाही. शोधण्यामध्ये त्यांचा जो वेळ खर्च जात असतो तो कमी व्हावा. पण पुस्तकाची ओझं एक खूप मोठी समस्या आहे आणि हा एक प्रयोग यशस्वी होण्याच्या दृष्टीने सुद्धा सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी असते की आम्ही ज्या खाजगी शाळांना परवानग्या दिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या संदर्भात काही कंप्लेंट्स येतात की काही ठिकाणी फी भरली नाही म्हणून मुलांची लिव्हिंग सर्टिफिकेट दिलेली नाही. अशा सुद्धा काल मी औरंगाबादला मीटिंग घेतली त्याला अशा तऱ्हेच्या सुद्धा कंप्लेंट्स होत्या. शेवटी असं होतं की विद्यार्थ्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत चांगल्या आणि हेच आमचं गोल आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश याके पहिले द्यायला सुरुवात केली. पूर्वी फक्त रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये मिळायचे, त्यांना शूज सॉक्स द्यायला तयार केले, पुस्तकाबरोबर वह्या द्यायला सुरुवात केली. ह्यांचे प्रश्न सोडवत असताना 2 तऱ्हेचे प्रश्न आहेत. एक म्हणजे आम्ही टप्पा अनुदानामध्ये शाळांना घेतलं आणि त्याच्याचबरोबर एक मोठी भरती, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 30,000 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 20,000 शिक्षकांची भरती सुरू केली. याच्यामध्ये सुद्धा अडचणी अशा आहेत की जिल्हा परिषदेचे रोस्टर पूर्ण व्हायला लागतात. याच्यासाठी ग्रामविकास मंत्र्यांनी स्वतः मीटिंग घेतली आणि आमच्या जवळजवळ 4 मीटिंग झाल्या. 4 मीटिंग झाल्यानंतरसुद्धा आम्ही जे शेड्यूल दिलेलं आहे त्याप्रमाणे जर शिक्षकांची भरती नाही झाली तर विद्यार्थ्यांवर सुद्धा परिणाम होतो. कारण ही भरती होणार हे गृहीत धरून आम्ही जिल्हा बदल्या करून टाकलेल्या होत्या मे महिन्यातच आणि त्याच्यामुळे शिक्षकांची कमतरता आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. तर शिक्षकांची कमतरता असली तर विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होतो, कारण CO तात्पुरतं ॲडजस्ट करतात. मग आम्ही एक नवीन GR काढला होता की नवीन जर आपण तात्पुरते घ्यायला गेलो तर त्यांचे परत इंटरव्ह्यूज घ्या, त्याच्यामधले सिलेक्ट करायला वेळ लागतो आणि म्हणून जे रिटायर्ड टीचर आहेत ते ऑलरेडी अप्रूव्डच टीचर असतात, तर त्यांच्याकडून काम करून घ्यावं. काही जिल्ह्यांनी करून घेतले. 1-2 महिन्यापुरती जरी ॲडजस्टमेंट असली तरी अनेक वेळेला माजी शिक्षक कॉपरेट करत असतात. आपण एखाद्या विद्यार्थ्याला नवीन कॅन्डिडेटला घेतलं आणि महिन्यात कमी केलं तर मग त्यांच्यामध्ये रोष मोठ्या प्रमाणात होणार. आणि दुसरं असं होतं की त्याच्यापैकी काही जर कोर्टामध्ये गेले तर नवीन ज्या मुलांना 30,000 नोकऱ्या मिळणार आहेत आणि पुढच्या काळामध्ये 50,000 मिळणार आहेत ते सुद्धा कुठेतरी अडून जातं. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये हायकोर्टचा स्टे होता आणि तो स्टे 5 जुलैला उठलेला आहे. त्यामुळे 5 जुलैला ही प्रक्रिया सुरू झाली. पण ही सगळी प्रक्रिया अशी असते की अगोदर रोस्टर चेक करायला लागतं, त्याच्यानंतर आमची साईट ओपन होते आणि त्याच्यानंतर चॉईस द्यायला लागतो मुलांनी. चॉईस कुठला तुम्हाला विभाग पाहिजे, कुठली शाळा पाहिजे, हा सगळ्या चॉईस दिल्यानंतर मग त्यांची अपॉइंटमेंट येते आणि त्यांचं मग ZPच्या स्तरावर त्यांना एकत्र बोलून त्यांचं समुपदेशनसुद्धा केलं जातं.
ही संपूर्ण प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावं हा सुद्धा याच्या मागचा एक हेतू आहे. आणि म्हणून ज्या जिल्ह्यामध्ये मला जाता येणार नाही त्या जिल्ह्याला निदान आपण VCद्वारे त्यांच्याकडून हे करून घ्यायचं. पण त्या VCच्या केसमध्ये आपल्याला नागरिकांना भेटता येत नाही. नागरिकांच्या काही सूचना असतात. असं वाटतं की ह्या सगळ्या योजना ह्या चांगल्याच आहेत, पण आता जो मोठा प्रश्न निर्माण झाला की नाशिकमधल्या एका शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांची ईडी चौकशी महाराष्ट्र झाली, आमच्या दृष्टीनं तो अतिशय गंभीर मुद्दा आहे. आणि असे प्रकार सतत नाशिकमध्ये होतात, सगळ्या राज्यभरात होतं. आपण ईडी चौकशी करू वगैरे सगळं ठीक आहे, पण पुन्हा निलंबनानंतर पुन्हा ते त्याच पोस्टवर किंवा समकक्ष जागेवर ते नियुक्त होतात. त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात का? एक गोष्ट अशी आहे की हा शासकीय नियम शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आहे की त्यांची चौकशी लागल्यानंतर समजा तिथं जर ACB ट्रॅप असेल आणि त्याच्यामध्ये शिक्षा झाली तर आम्हालासुद्धा त्याच्यापासून बळ मिळतं. नाहीतर आम्ही सायमल्टेनियसली विभागीय चौकशी चालू करतो. परंतु सस्पेन्शनच्या संदर्भात असं आहे की 6 महिन्यानंतर त्यांना पुन्हा सेवेमध्ये घ्यायला लागतं आणि साईड पोस्टिंग द्यायला लागते. परंतु मी ज्याला मंत्री झालो त्याला माझ्या लक्षात आलं की साईड पोस्टिंगच्या नावाखाली अनेक लोक ही प्राईम पोस्टवर सुद्धा गेलेली होती. त्या सगळ्यांच्या बदल्या मी केलेल्या आहेत. कोणीही जनतेशी संपर्कात येईल असं कुठल्याही हे नाही. अनेक शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. अशीच एक आता आणि एक निलंबनाचा प्रस्ताव माझ्याकडे आलेला आहे. तो ताबडतोब मी सोमवार मंगळवारी मला प्राप्त होईल. तो सुद्धा म्हणजे माझ्याकडे जर कोणाची कंप्लेंट आली की अमुक माणसाने पैसे मागितले म्हणून तर मी ताबडतोब त्यांना सस्पेंड अगोदर करतो आणि नंतर त्यांची चौकशी सुरू करतो. कारण मी आपल्याला सांगतो की असं काही मी अचानक सुरू केलं नाही. काही दिवसापूर्वी मी एक परिषद घेतलेली होती सर्वच अधिकाऱ्यांची, वरिष्ठांपासून ZPCOंपासून सगळ्यांची, आणि त्याच्यामध्ये मी माझी भूमिका स्पष्ट केलेली होती. अनेक वेळेला काय करतात की पैसे मागताना आम्हाला वर पोचवायचे आहेत असं सांगून पैसे मागतात. तर मी म्हटलं मी इथं बसलेलो आहे, आमचे सचिव बसलेले आहेत, आमचे कमिशनर बसलेले आहेत, आमच्याकडे एकही मनुष्य कोणाकडे 1 रुपया मागत नाही. आणि तुम्ही आमच्या नावाने सोडाच, पण कुठल्याही कारणाने जर पैसे मागितले तर तुम्हाला स्पेअर केलं जाणार नाही. एवढं स्पष्ट मी सांगितलं आणि त्याचं रेकॉर्डिंग आहे. शेवटी असं आहे की कधीतरी ही भूमिका घ्यायला लागते, नाहीतर मग काय होतं ही सवय पडून जाते की कामं अडवायची. कायमची आपली नोकरी जाईल अशी किती जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत कमी होणार नाही. असा बदल करण्याचा तुम्ही विचार तरी करताय का? बदल मी सावकाश प्रत्येक क्षेत्रामध्ये करतोय. बघा, एकदा शिक्षक लागल्यानंतर शिक्षकाला जे त्यांचं कर्तव्य असतं की मुलांना शिकवणं, आणि त्याच्यामुळे कॉन्स्टंटली त्यांनी स्वतःला अपग्रेड करत राहिलं पाहिजे. परंतु जे अपग्रेड करणार नाहीत त्यांच्या बाबतीत मी स्पष्ट हे काढलेले आहे की अगोदर 6 महिने तुम्हाला फुल पगार देऊन टीचिंग केलं जाईल की जेणेकरून तुम्ही इम्प्रूव्ह करा. नाही केलं तर शिक्षा म्हणून 50% पगारावर पुन्हा ट्रेनिंग सुरू करेल. कोणाला काढणं उद्देश नाही, पण कुठेतरी जरब बसली पाहिजे की सेम तशीच प्रोसेस ही आम्ही अधिकाऱ्यांच्या संदर्भात आता तुम्ही जर आत्ताच्या बदल्या बघितल्या तर आम्ही एकदम जिथं कंप्लेंट होत्या सगळ्यांना साईड पोस्टिंगला टाकलेलं आहे. एकालाही हे केलेलं नाही आहे. मग तुम्ही माझ्या बदल्याची यादी बघा, किती कुठूनही प्रेशर आलं तरी कुठेही त्याच्यामध्ये हे केलेलं नाही. ज्या लोकांचं रेकॉर्ड आहे त्यांना एकतर सगळ्यांना साईड पोस्टिंगला टाकलेलं आहे. त्याच्यामुळे मोठा गुणात्मक फरक हा तुम्हाला येत्या 2-4 महिन्यामध्ये कळेलच. कारण तुम्हाला शिक्षा म्हणजे जे आपल्या संस्था आहेत त्या सांगतील किंवा शिक्षक सांगतील की आम्हाला होणारा त्रास कमी झाला. दुसरं असं होतं बघा की ज्यावेळेला आमच्याकडे प्रायव्हेट स्कूलची परमिशन मागितली जायची त्यावेळेलासुद्धा 2-2, 4-4 वर्ष प्रकरणं अडवून ठेवली जायची. आता परमिशन 2-3 महिन्याच्या आतमध्ये मिळते. म्हणजे माझ्याकडे तर प्रस्ताव आला तर ताबडतोब आम्ही तर असं केलेलं आहे की कोणी मंत्रालयामध्ये यायचं नाही. त्या सगळ्या फाईल्स आम्ही एकत्र करतो. एक गुलाबाचं फूल आणि फाईल आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना घेऊन त्यांना सगळ्या परमिशन्स देऊन टाकतो. कारण कोणालाही अडवून शिक्षण खात्यामध्ये असं घडता कामा नये. आणि ही आम्ही सुरुवात केली, ही फर्स्ट टाईम झालं की आतापर्यंत तुम्हाला संस्थाचालक सांगू शकतील की कधी एवढ्या सुलभपणे शाळा दिल्या जात नव्हत्या. पण त्याच्यामध्ये सुद्धा आता आम्ही असं केलं की नवीन आता शाळा देण्याचं बंद केलेलं आहे. शाळांच्या क्वालिटीची आम्ही असेसमेंट करणार. कारण काय होतं, आम्ही सतत देत राहिलो शाळा की मग तो बिझनेस होतो तयार. आपण शाळा मागितल्यानंतर ती शाळा व्यवस्थित चालवली जाते की नाही, त्या मुलांना वेगवेगळ्या तऱ्हेच्या सुविधा मिळतात की नाही, ह्या सगळ्याचं कन्फर्मेशन करायला लागेल. आणि त्यानंतरच सेल्फ फायनान्सचं. दुसरं असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये मॅपिंग केलं जायचं, किती शाळांची आवश्यकता आहे, किती शाळा दिल्या गेलेल्या आहेत. मुलांची अडचण होऊ नये म्हणून आम्ही आलेल्या तेवढे सगळे प्रस्ताव मान्य केले. आमच्याकडून प्रस्ताव कुठलाही रिजेक्ट झालेला नाही.
जो शक्य आहे तो. परंतु एवढ्यासुद्धा शाळा होता कामा नये की उद्या शाळा अडचणीमध्ये आल्या तर तेच टीचर नंतर मोर्चा काढतात आणि आम्हाला म्हणतात की आम्हाला आता तुम्ही अनुदान सुरू करा. याच्यापुढे कोणालाही नवीन माणसाला अनुदान दिलं जाणार नाही. अनुदानाचा बोजा एवढा वाढला आहे की यावर्षी तो 1,00,000 कोटी रुपयाच्या आसपास पोहोचणार आहे आणि त्याच्यामुळे एवढा पैसे देणारे एकमेव राज्य महाराष्ट्र राज्य आहे. पण आमच्यासुद्धा मर्यादा आहेत. सगळंच बजेट जर मला दिलं आणि ते सुद्धा फक्त पगारावर खर्च व्हायला लागलं तर मुलांना काय द्यायचा हा प्रश्न असतो. तुम्ही जरी एवढं म्हणत असले तरी दुसरीकडे जर बघितलं तर शिक्षण खात्याचे भ्रष्टाचार हा अनेक दिवसापासून चर्चेत आहे. जे 40 जणांची सुद्धा नावं शिक्षण आयुक्तांकडून गेलेली आहे. आता यांची ईडी चौकशी लागली, या बाकीच्यांची सुद्धा लागणार का? आणि हा भ्रष्टाचार नाही, एक गोष्ट अशी असते की त्याला एक प्रोसेस असते की कंप्लेंट आल्या तरी कंप्लेंट खऱ्या आहेत की नाही बघण्यासाठी किंवा त्यांनी समजा कोणी भ्रष्टाचार केला असेल तर त्याची ECB मार्फत ओपन चौकशी लावली जाते. यांना कोणी प्रॉपर्टी केली आहे का, कुठे पैसा आहे का, इथपर्यंतची ती चौकशी अगदी सखोल चौकशी असते आणि ती चौकशी आम्ही सुरू केलेली आहे. असं काय नसतं की 100% लोक वाईट असतात, पण 10-20% जे वाईट लोक असतात ते डिपार्टमेंटचं नाव खराब करून टाकतात. आणि आपल्या लक्षात आलं असेल की ही प्रक्रिया पहिल्यांदाच सुरू झाली महाराष्ट्रामध्ये. ज्यावेळेला मी ह्या शिक्षण खात्याचा कारभार सांभाळला, कॉपीमुक्त महाराष्ट्राचं अभियान आणलं. हे बघा, शेवटी एकाला सगळं घडत नाही. हळूहळू करत आम्ही खूप साफसफाई केलेली आहे. आता पुढचा उद्देश आणि मला प्रत्येक डिव्हिजनचा जाण्याचा उद्देश हे क्वालिटी एज्युकेशन हे मुलांपर्यंत पोचलं पाहिजे. आमच्याकडे बघा, PGI इंडेक्सबद्दल बोललं जातं आहे, साफ खोटं आहे. कसं आहे की 1 ते 5 मध्ये एकही राज्य नाही आहे. पूर्वी कसं होतं की पहिल्या नंबरवर जी राज्य होती त्याच्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा होतं. आमच्या बरोबरची जी राज्य आहेत, जी प्रोग्रेसिव्ह राज्य समजली जातात शिक्षणामध्ये संपूर्ण भारतामध्ये, त्याच्यामध्ये राजस्थान आहे, त्याच्यामध्ये गुजरात आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे. तर ही सगळी राज्य ही सगळी 7व्या क्रमांकावर आहेत, कारण 1 ते 5 कोणच नाही. आणि पहिल्या क्रमांकाला आहे ते पंजाब आणि चंदीगड ही छोटी राज्य आहेत. छोट्या राज्यां आणि मोठ्या राज्यांमध्ये फरक असा पडतो की त्यांच्यामध्ये मुलांची संख्या प्रचंड असते, शाळांची संख्या प्रचंड असते. माझ्या डिपार्टमेंटला 2,20,00,000 मुलं आहेत. म्हणजे एवढं एखाद्या छोट्या राज्यापेक्षा ती संख्या त्या मुलांची मोठी आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या बरोबरची जी 1 नंबरची राज्य होती ही सगळीच एका लाईनमध्ये आहेत. म्हणजे 7व्या क्रमांकावर ही सगळी राज्य आहेत. आणि त्याच्यामुळे हा जो काय प्रचार केला जातो त्यांना हे माहिती नाही की 1 ते 5 क्रमांक कुठल्याच राज्याला मिळालेला नाही, कारण तो इंडेक्स आहे. त्याचे इंडेक्सचे नॉर्म्स बदललेले आहेत. आणि हे नॉर्म्स का बदलले तर पूर्वीच्या इंडेक्सप्रमाणे सगळी राज्य ही 90%च्या वर पोचलेली होती, 90-95. मग त्यांनी आता नवीन क्रायटेरिया केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळवलं पाहिजे. आणि खरं जे लोक ह्याचा विशेष हे करतात, बघा ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. सरकार कुठलंही असलं तरी प्रोसेस चालू राहते, परंतु ही जुन्या काळातली आकडेवारी आहे. आमच्या पिरियडमध्ये सुद्धा आम्ही खूप सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचे परिणाम काय होतील हे आपल्याला बघायला लागेल. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये इंग्रजी शाळांमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे की जर आय कार्ड घातलं नाही तर 25 रुपये फाईन, 1 दिवस आला नाही तर 25 रुपये फाईन, तो फाईन भरला नाही तर प्रत्येकी 5 रुपये परत त्यावर फाईन, जर दुसरी गोष्ट फी भरली नाही तर त्यावर पण फाईन पर डे 5 रुपये. हे इंग्रजी शाळांमध्ये सर्रासपणे सध्या केलं जातं. याबाबत मोठी तक्रार केली तरी काही त्रास म्हणजे त्यांना काही शिक्षा होत नाही किंवा त्यांना काही कारवाई होत नाही. तर आपण या निमित्तानं काय आवाहन करणार आहात? मला या निमित्ताने 2 गोष्टी सांगितल्या. संपूर्ण राज्यामधल्याच ज्या सेल्फ फायनान्स स्कूल आहेत त्यांना, की माझा स्वतःची भूमिका अशी राहिली होती की कमीत कमी कंट्रोल हा शाळांवर असला पाहिजे. कारण आम्ही अधिकाऱ्यांना जर हे अधिकार दिले तर कदाचित त्यांची अडवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही कमीत कमी इन्स्पेक्शन ठेवलेलं होतं, कमीत कमी इंटरफिअरन्स ठेवलेलं होतं. याचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला ज्यावेळेला माझ्या लक्षात आला त्यावेळेला मी एक कमिटी तयार करायचा निर्णय घेतलेला होता. ही कमिटी आता आम्ही लवकरच अपॉइंट करू. याच्यामध्ये काही नामवंत शाळा घेऊ, काही संस्था चालक घेऊ, काही पालकांचे प्रतिनिधी घेऊ आणि ह्यांच्या सूचना आल्यानंतर या संदर्भात जर काही बदल करायला लागला तर तो अवश्य केला जाईल. परंतु कमीत कमी इंटरफिअरन्स ठेवणं ही राज्याची सुद्धा हे आहे, कारण त्या सेल्फ फायनान्स स्कूल आहे. परंतु त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे, पालकांना न्याय दिला पाहिजे. त्याच्यासाठी पेरेंट्सची कमिटी असते त्याच्यामध्ये. तर त्या कमिटीला त्यांनी विश्वासात घेऊन त्यांनी हे केलं पाहिजे असं मला वाटतं. मुलांनी हजर राहिलं पाहिजे इथपर्यंत मी भूमिका समजू शकतो. परंतु वेगवेगळ्या कारणासाठी पैशांचा जो बोजा लादला जातो तो लादणं चुकीचं आहे. तुम्ही जर एखादा मुलगा गैरहजर असेल तर पूर्वी पद्धत अशी होती की त्यांच्या पेरेंटना बोलवून घेतलं जायचं. जेन्युइन रिझन असेल, आजारी असेल, एखादा कुठलं तरी घरामध्येच लग्न आहे
तर त्या ठिकाणी त्यांना एक्झाम्प्ट केलं जात होतं. परंतु ह्याच्याऐवजी पैशाचीच हे लावली तर उद्या काय नुसतं मुलं पैसे भरतील आणि त्याच्यामधून सुटून जातील, हा उद्देश नाही आहे. दुसरं असं आहे की मी आता जो फिरतो ह्याचं दुसरं कारण असं आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीचं महत्त्वाचं हे असं आहे की त्याच्यामध्ये न्यूमरसी आणि लिटरसी असते, ही लहान वयापासून मुलांना शिकवण्याचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा आमच्या शासकीय यंत्रणेमध्ये पहिलीपासून शाळा सुरू होते. खाजगी शाळांमध्ये ज्युनियर के जी सिनियर के जी असते, परंतु गव्हर्नमेंटमध्ये नाही आहे, ती आम्हाला सुरू करायची आहे. कृषीचं शिक्षण आता आम्ही सगळ्यांना कंपल्सरी करतो आहे. स्काउट अँड गाईड कंपल्सरी करतो आहे, कारण मुलांना अधिकचं शिस्त लागली पाहिजे, थोडीशी त्यांना श्रमाची सवय झाली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांचं व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी शासन कटिबद्ध आहे. माझ्या परीने जेवढी मेहनत घेता येते मी घेतो आहे. कालसुद्धा मी 2 तासाची मीटिंग ठेवली होती, 2 ते 4, आणि प्रत्यक्षात ही मीटिंग रात्री 8:30ला संपली. आतासुद्धा माझी फ्लाईट होती माझ्या मतदारसंघात जायची, परंतु मी ठरवलं की थोडासा उशीर मला येतानाच वाटेमध्ये झालेला होता, तर मी ती फ्लाईट रद्द केली. जेवढा वेळ ऐकून घ्यायचं असेल संस्थांचं, शिक्षकांचं, शिक्षकांच्या संघटनांचं, ते तर ऐकून घेईन. आणि नंतर माझ्या डिपार्टमेंटलासुद्धा लोकांना म्हणजे लोकांना योग्य वाटेल, मुलांना सुखदायक वाटेल, अशा तऱ्हेने आपल्याला सगळी यंत्रणा हे करायची आहे. त्याच्यासाठी असं झालं होतं की इन्स्पेक्शनच आमच्या स्कूल्समध्ये कमी झालं होतं, कारण आमच्याकडे जे केंद्रप्रमुख होते ह्याचे फक्त 30% केंद्रप्रमुख शिल्लक राहिलेले होते. आता मी 100% केंद्रप्रमुखांच्या जागा भरतो आहे, शिक्षणाधिकाऱ्यांच्या सगळ्या जागा भरतो आहे, उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या जागा भरतो आहे, बढतीच्या संदर्भातले जे अनेक प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह करतो आहे. शेवटी शिक्षक हे एक माध्यम आहे आणि हे एक पवित्र पेशासुद्धा आहे, त्याच्यामुळे त्यांना नाही मिळाला पाहिजे. तुम्हाला 2 तास जो उशीर झाला त्यामध्ये मी असं ऐकलं की तुम्ही शिर्डी साई मंदिरातून दर्शन घेऊन आलात आणि शनीश्वर मंदिरामध्ये गेला होता. नाही, एक गोष्ट अशी आहे की मी येता त्यालाच धरून एक प्रश्न आहे, पुरोगामी महाराष्ट्रात मुख्यमंत्री असतील किंवा शिक्षण मंत्री असतील, हे एखाद्या बाबाकडे जाऊ शकतात, अंधश्रद्धा तिथे हस्तरेषा दाखवू शकतात, मार्गदर्शन घेऊ शकतात, हे कितपत योग्य आहे? आणि आपण शिक्षण मंत्री असं भावी पिढीला हे मार्गदर्शक ठरेल का? एक गोष्ट अशी आहे, तुम्ही शिर्डीला जातात, कोणाचं काही ऑब्जेक्शन नाही, परंतु काही बाबा लोकांकडे तुम्ही नाही असं हे असं बिलकुल नाही. बघा, मला कुठेही जाऊन पूजा करण्याचा अधिकार आहे, पूजा हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आता सुद्धा बघा, मी पूजा केली आणि मी इथं आलो. आता पूजा करायला काल मी संध्याकाळी येणार होतो, माझी संध्याकाळी 4ची अपॉइंटमेंट होती पूजेसाठी. आता 4ची पूजा होऊ शकली नाही, त्याच्यामुळे मग मी अनायासे शिर्डीला गेलो होतो, म्हणून दर्शन घेतलं आणि पूजा केली आणि मी इथं आलो. आता पूजा करणं, प्रत्येकाने स्वतःचे प्रेयर करणं प्रत्येकाचा अधिकार आहे. याच्यामध्ये तुम्ही जर असं म्हणायला लागला तर ते देवाचं मंदिर आहे आणि देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही खात्री करू शकता मी पूजा केली की नाही. पूजा केली तर मी इथं हे लावलेलं आहे, मी म्हणजे लावलेलं होतं, मी ते सुद्धा हे केलं, साईबाबांचा अंगारा तेवढा ठेवला आहे. हे बघा, शेवटी भारतीय संस्कृती आहे, आम्ही भारतीय संस्कृतीचं जतन करतो. ज्या वेळेला आपलं पटेल साहेब होते, म्हणजे वल्लभभाई पटेल, त्यांनीसुद्धा सोरठी सोमनाथचं मंदिर होतं, त्याची पुनर्रचना केली ना. ते किती वेळा मोगलांनी तोडलं याला इतिहास आहे, त्याची पुनर्बांधणी केली. मी स्वतः जाऊन आलेलो आहे सोमनाथला. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला महात्मा गांधी ह्याच्या ब्रिटनमध्ये जायचे, त्यांना कठीण प्रश्न हे पत्रकार विचारायचे, कारण हे सगळे पत्रकार हे चर्चिलशी त्यांची बांधिलकी होती, विन्स्टन चर्चिलशी. आणि चर्चिल हे महात्मा गांधींचा द्वेष करायचे, कारण त्यांना काय वाटायचं की एक राज्य आमच्याकडून गेलं की त्यांचे 70-80 जे देश आहेत या देशामधले आमचं हे जाणार. त्यावेळेला त्यांनी एक प्रश्न असा विचारला महात्मा गांधींना, तुम्ही ऐकलं पाहिजे मुद्दाम, तुम्ही देवाची गोष्ट काढली म्हणून, की ब्रिटिशांनी IS ची सिस्टीम बांधली, त्याच्यामुळे तुमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम सुरू झाली. त्या काळामध्ये रेल्वेला खूप महत्त्व होतं, ब्रिटिशांनी रेल्वे बांधल्या, त्याच्यामुळे तुमचा देश एक झाला. ब्रिटिशांनी पोस्ट ऑफिसेस सुरू केली, पोस्ट ऑफिसला त्या काळामध्ये खूप महत्त्व होतं आणि त्यामुळे तुमचा देश एक झाला. ब्रिटिश नसतील तर तुमचा देश कोण चालवणार? महात्मा गांधींनी 5 मिनटं विचार केला आणि सांगितलं की माझा देव माझा देश चालवेल. याच्यामध्ये एक गहन अर्थ दडलेला होता की अनेक देश फुटले परंतु भारत फुटला नाही. याचा कारण काय असतं की आपल्या अध्यात्मामध्ये असलेली ताकद. आपण म्हणतो की कठीण प्रसंग आला त्याला आपण म्हणतो की देव आपली, म्हणजे फक्त मी असं हिंदूंचं सांगत नाही,
हिंदू असतील, भारतातले मुस्लिम असतील, भारतातले ख्रिश्चन असतील, भारतामधले शीख असतील, ते काय म्हणतात की देव आपली परीक्षा बघतो. जेव्हा वाईट दिवस येतो तेव्हा ते म्हणतात की देव आपल्याला चांगले दिवस वाटतात. आणि ह्या श्रद्धेमुळे भारत एकसंघ राहिला आणि भारताने ब्रिटिश नसतानासुद्धा भारत एकत्र राहिला, मजबूत राहिला, एवढी संकटं येऊनसुद्धा. आणि म्हणून आपण आपल्या परंपरांचं, मग तुम्हाला असं वाटतं का जर्मनीला देव नाही आहे? जर्मनीमध्ये त्यांचा ऑफिशियल ख्रिश्चनिटी हे त्यांचा धर्म आहे. अमेरिकेमध्ये देव नाही आहे का? अमेरिकेच्या डॉलरवर लिहिलेलं असतं इन गॉड वी ट्रस्ट. बरोबर, आम्हालाच लाज का वाटावी? साहेब विषय काय चर्चा झाला आहे? तुम्ही शनीश्वरला गेला, तिथे गेला, शनीश्वर मंदिरात गेला होता, काय म्हणून गेला, काय मागणं केलं, कशासाठी गेला? म्हणजे शनी पूजा करताना काहीतरी संकट आलं तर नाही, एक गोष्ट अशी आहे, त्यानंतर राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडतात असं आपलं वाटतं. इतिहास बघायला मिळाला नवीन पुन्हा काय असं काही घडायचं त्यासाठी विचारलं. नाही, मी तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो. बघा, अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा, काही म्हणा, ज्या दिवशी फ्लडची सिच्युएशन होती त्या दिवशी मी योगायोगाने शिर्डीमध्ये गेलेलो होतो. आणि त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये राधानगरीचं पाणी सोडल्यानंतर 5 फुटाने लेवल वाढते, सगळ्यांना माहिती आहे. परंतु या केपेला 1 फुटाने सुद्धा लेवल वाढली नाही. ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही कन्फर्म करू शकता. हे तर नॉलेज आहे ना, हे तर कॅल्क्युलेशन आहे, हे चुकता कामा नये. बरोबर, मी स्वतः तिथे ठाम मांडून होतो. परंतु ठाण मांडून बसत असताना आणि सगळ्या अरेंजमेंट करत असताना आपण देवाला प्रार्थनासुद्धा करतो की हे संकट जाऊन दे. बरोबर आहे. आणि ह्या प्रार्थनेमध्ये ताकद असते. आणि ती ताकद तुम्ही जर सांगितलं तर तुम्ही कॅल्क्युलेशन जाऊन बघा पाटबंधारे खात्यांची. आणि खरोखर 5-6 फूट पाणी आलं असतं तर बरीचशी गावं पाण्याखाली गेली असती, परंतु ती गेली नाहीत. बघा, हे शेवटी कसं आहे, निसर्ग आहे, निसर्ग म्हणजे देव आहे. परंतु कुठेतरी एक शक्ती असते जी प्रत्येकाला ताकद देत असते. त्याच्यामुळे त्याच्यावर मी खूप बोलत राहिलो तर माझी तिथं पूजा होती ना, मी तिथं पूजा करतो म्हणून सांगितली होती शंकराची. ते शंकराची पूजा केली त्यावेळेला इतर अनेक लोक होते, शिकलेले होते, IAS ऑफिसर होते तिथं. आज पूजेचा दिवस होता, पूजा केली त्यावेळेला माझ्यावर IAS ऑफिसर होता. ते सुद्धा काय अंधश्रद्धाळू असतात का? आमच्या इथले नव्हते दुसऱ्याचे. नाही नाही नाही, बघा, संकट टळल्यानंतर देवाचे आभार मानायला गेले पाहिजे. सातत्याने शिर्डीला येतात, तुम्ही प्रार्थना करता, मग इशाळवाडीला जी घटना घडली, दरड कोसळली, ती थांबवता आली नाही. हे बघा, हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की त्या ठिकाणची नागरिक शिफ्ट होण्याचा प्रयत्न करत होते. वन खात्यांच्या जमिनी त्यांना मिळू शकल्या नाही. आता प्रत्येक गोष्ट सरकारपर्यंत येत नाही, ते आपल्या परीने प्रयत्न करतात आमचे. सर, एक मिनिट. काल ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंचा मेळावा झाला, त्यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली आहे. काही जण ठाणे म्हणजे मीच असं समज आहे आणि सध्या बाजारात छोटी शिवसेना आलेली चायनीज महाराष्ट्र टीका ते करतायत. जरा 1-2 मिनिटं मी तुम्हाला सांगतो. बघा, जसं मी सांगितलं, संस्थांना काल मी 4 तास दिले, तसं पत्रकार जोपर्यंत आपले प्रश्न संपत नाही तोपर्यंत माझी कधी प्रेस संपत नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. बघा, सातत्याने उद्धव साहेबांच्याबद्दल का बोलत राहायचं? त्यांची सत्ता गेलेली आहे. सत्ता गेल्यानंतर थोडासा माणसाला राग येतो. या रागापोटी काही बोललं तर आपण त्यांचे एक हे आहे, म्हणजे एका मोठ्या पक्षाचे ते नेते आहेत आणि त्याच्यामुळे आपण थोडंसं तिथं दुर्लक्ष करायला सुद्धा शिकलं पाहिजे. आणि सातत्याने बोलत काय राहायचं? बाळासाहेबांचा हे होता की 80% समाजकारण, 20% राजकारण. 100% राजकारण बाळासाहेबांनी कधीच म्हटलेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा विषय आहे ना, मी काहीतरी बोललो की त्यांना अपमानास्पद वाटणार. त्यांनी स्वतःहून हे थांबवलं पाहिजे. आम्ही आमच्या परीने काम करतो आहे. ठाण्याची जर गोष्ट केली तर ठाण्यातला आमचे मुख्यमंत्री ठाण्यातले असले तरी मूळचे साताऱ्याचे आहेत. डोंगर चढून गेले. ज्या नेत्यांना कुठेही डोंगर चढायला जमत नाही तिथं डोंगर चढून नुसते गेले नाहीत, तर सगळ्या ज्या संस्था आहेत त्याच्याकडून 500 कामगार त्यांनी त्या ठिकाणी नेले. कशासाठी? तर ते कोणी जर अडकलेले असतील तर त्यांना काढण्यासाठी. हे म्हणजे तिथं जाणंच शक्य नव्हतं एकही मशीन. तिथं ते एवढे कामगार त्यांनी नेले, स्वतः त्याचं मॉनिटरिंग केलं. बघा, जो मनुष्य मेहनती असतो, ज्याला लोकांच्याबद्दल आत्मीयता असते, कालपर्यंत ह्यांचंच कौतुक केलं जात होतं ना, त्यांच्या मेहनतीचं कौतुक केलं जात होतं. केरळमध्ये एवढा मोठा पूर आला, कोण गेलं? स्वतः एकनाथ शिंदे गेले, 60 ट्रक घेऊन गेले. कोल्हापूरमध्ये पूर आला, 50-60 ट्रक घेऊन, डॉक्टर्स घेऊन एकनाथ शिंदे गेले. ही वस्तुस्थिती आहे ना. मग ते कशासाठी जातात? लोकांच्या बद्दल तळमळ असल्यामुळे जातात ना. एवढी मदत इतर कोण का करत नाही?
तर त्यांना त्याच्याबद्दल तळमळ आहे म्हणून ते करतात. आता त्यांना सातत्याने टोमणे मारत राहिलं ते काय करणार? ते प्रत्येक वेळेला थोडंच उत्तर देत बसणार. त्यांच्याकडे एवढी गर्दी असते की रात्री 2 वाजता झोपतात. त्यांना रात्रीच्या वेळेला सलाईन लावायला लागतं, कारण माणसाला मिनिमम झोप तर पाहिजेच ना. आणि मग अशा माणसावर तुम्ही टीका करता की जो सातत्याने जनतेला न्याय देतोय. कौतुक करा, माझ्या एका शिवसैनिकाने चांगलं काम केलं म्हणा. तुमचा अजेंडा वेगळा असू शकतो, तुमचा अजेंडा काँग्रेसबरोबर जाण्याचा असू शकतो, आम्ही त्याला ऑब्जेक्शन घेत नाही. कोणाच्या महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री व्हायच्या असतात, कोणाच्या पंतप्रधान व्हायच्या असतात, त्याला कोण ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. परंतु पंतप्रधानांचा एकच कॅन्डिडेट द्या म्हटलं तर विरोधी पक्ष देऊ शकणार नाही. आमच्याकडे एकच कॅन्डिडेट आहेत आणि ते मोदी साहेब आहेत. आणि मोदी साहेब 100% 2024ची इलेक्शन जिंकणार आहेत. विनाकारण लहानसा इन्सिडन्स घडला किंवा मोठा इन्सिडन्स घडला तर प्रत्येक गोष्ट आणून मोदी साहेबांच्यावर ढकलायची आणि त्याचं राजकारण करायचं. याच्यापेक्षा तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं ना दिल्लीला. आम्ही सगळ्यांनी मिळून तो प्रश्न सोडवला पाहिजे. ज्याला देशाचा हिताचा प्रश्न येतो, ज्या वेळेला बॉर्डरवरची राज्य असतात त्याच्यामध्ये असंतोष निर्माण होतो, त्याला त्याच्यावर राजकारण नाही, त्याला सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि तिथं शांतता एस्टॅब्लिश केली पाहिजे असं मला वाटतं. मला जर आता संस्थाचालक थांबले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, संभाजी भिडे ना मी ओळखतो. ते दुर्गाच्या संदर्भात म्हणजे जे गडकिल्ले आहेत त्यांच्या संदर्भात काम करतात. एक तर त्यांनी राजकीय प्रश्नावर भाष्य करण्याचं बंद केलं पाहिजे आणि ज्या प्रकारचं त्यांनी भाष्य केलेलं आहे मला वाटतं की हा वयोमानाचा हे आहे. निश्चितपणे आमच्या गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आम्ही सगळं तपासून बघू आणि हे करू. म्हणजे मी स्वतः जर माझी भेट झाली मी त्यांना सांगेन की अशा तऱ्हेची स्टेटमेंट ही राज्याला हे नाहीच देशालासुद्धा अशा स्टेटमेंटपासून दुःख होतं आणि त्याच्यामुळे अशी स्टेटमेंट करणं आणि विशेषतः राष्ट्रपित्यावर स्टेटमेंट करणं हे कोणालाही मान्य नाही. आणि त्याच्यामुळे ते भाजपचे आहेत वगैरे हे सांगितलं जातं. ते त्यांचं स्वतःचं एक प्रिन्सिपल आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं काम ते करतात. तर त्यांनी त्याच कामावर आपलं कॉन्सन्ट्रेशन करावं. इतर बाबतीत त्यांनी भाष्य करू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. हे गद्दार नाहीये, ते खरे शिवसैनिक होते. त्यांचा संबंध गद्दारांशी जोडला आहे. कोणी? संजय राऊत असं म्हणाले. अहो, संजय राऊत हे मुळात शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे आहेत की पवार साहेबांचे आहेत हे चेक करायला लागतं. त्याच्यामुळे मला ते चेक करायला मला लावू नका. उगाच मला कशाला ह्याच्यामध्ये आणता. आपण असं काहीतरी करायचं नसतं. मी नाशिकला येईपर्यंत एकही खड्डा नव्हता, तुम्हाला फ्रँकली सांगतो. नाशिकला येईपर्यंत बघा काही प्रमाणामध्ये काम चालू आहे. नाशिक ते मुंबई रस्त्याचं आपल्याला सुद्धा माहिती आहे, त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे. त्यावेळेला अनेक वेळेला भर घातली जाते, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी आणि डांबर याचं कधीही समीकरण जुळत नाही. तिथं खड्डे पडणारच आणि म्हणून कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा एक मोठा कार्यक्रम हा केंद्राने आणि राज्यांनी घेतलेला आहे. त्याच्यानंतर खड्डे हे इतिहास जमा होतील आणि डांबराला सतत दुरुस्ती करून पैसे खाणारी लोक होतील ते सुद्धा इतिहास जमा होतील. पुन्हा एक सर्वे आलाय साहेब, पुन्हा एक सर्वे आलेला आहे. त्या सर्वेमध्ये जी महायुती जी आहे तिला 20 ते 25 जागा दाखवल्यात असं सातत्याने जे सर्वे आहेत त्यात महायुतीला सत्ताधारी महायुतीला विशेष करून लोकसभेमध्ये कमी जागा दाखवल्या जात आहेत. हे बघा असं असतं ना की लोकसभेची इलेक्शन आहे आणि लोकसभेला चॉईस एकच असतो. मागच्या वेळेला सांगत होते काठावरचं बहुमत, तिथे 2/3 बहुमत आलं. हा मोदींचा करिश्मा आहे. दिवस रात्र मोदी साहेब काम करतात. तुम्ही दाखवा मला दुसरा असा कुठला पंतप्रधान होता की ज्यांनी रुपया आपलं चलन आहे, आपल्याला अभिमान आहे रुपयाचा. आज 20 देशांमध्ये रुपया हे चलन म्हणून स्वीकारलं जातं. कुठल्या पंतप्रधानांना जमलं? होऊ शकलं नाही. किती एअरपोर्ट होते आपल्याकडे, आता किती एअरपोर्ट झाले होते. किती आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस होते, आता किती झालेले आहेत. किती एम्स आपल्याकडे होते, आता किती झालेले आहेत. मॅनेजमेंटच्या किती स्कूल्स आपल्याकडे होते, आता किती झालेले आहेत. 9 वर्षामध्ये हे काम करता येतं हे दाखवून दिलेलं आहे. आणि मग घरोघर पाणी जातं आहे. किती योजना मी सांगू. हे बघा फरक हा तुम्हाला सुद्धा जाणवतो आहे. स्किल डेव्हलपमेंटमध्ये सगळ्या जगामध्ये कौतुक होतं आहे. ते म्हणतात की भारतामध्ये स्किल डेव्हलपमेंट केलेली आमच्याकडे मुलं पाठवा. नेमका युरोपचा प्रॉब्लेम काय आहे? युरोपमध्ये इंग्रजी बोलत नाहीत कोण. इंग्लंडमध्ये फक्त इंग्रजी बोलतात, स्कॉटलंडमध्ये इंग्रजी बोलतात. इतर देशांना स्वतःची भाषा आहे. ही भाषा आपल्या मुलांना शिकवायला लागेल ज्यांना आपण ट्रेन केलेलं आहे. आणि एक नुसतं मी जर्मनीमध्ये गेलो तर एकट्या जर्मनीला 4 लाख युवक पाहिजेत. 4 लाख नुसते. एवढासा छोटा देश आहे. मग हे घडवलं कोणी? स्किल डेव्हलपमेंटची मुवमेंट आणली कोणी?
मोदी साहेबांनी आणली ना, न्यू एज्युकेशन पॉलिसी कोणी आणली? मोदी साहेबांनी आणली. एवढी बंदरं तयार कोणी केली? भारत आज कुठल्या कुठे चाललेला आहे. आपण मात्र पॉलिटिक्स करत बसायचं, 100 कौरवांनी एकत्र यायचं आणि ते एकटे आहेत म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न करायचा. 100 लोक आले तरी ते कौरवच असतात, जे देशाचा हिशाचा विचार करत नाही त्यांना कौरवच म्हटलं पाहिजे. देणार आहोत आपण, 100% देणार आहोत. सर, सेतू अभ्यासक्रमासारखे जे उपक्रम आहेत ग्राउंड लेवलला जर आपण शिक्षकांमध्ये 100%. एक तर असं आहे की अमेरिकेसारखा देशसुद्धा हैराण झालेला आहे मुलांना या मोबाईलपासून कसं लांब करायचं, आणि त्याला एकच विषय आहे की त्यांना वाचनाची आवड लावणं. आज आम्ही रीड महाराष्ट्र, रीड मुंबई असे मोठे मोठे प्रोग्राम राबवतो आहे, ज्याच्यामधून मुलांना पुन्हा एकदा मोबाईलपासून लांब करून वाचनापर्यंत नेण्यात येईल. शैक्षणिक कामांचा बोजा कमी करणं किंवा आज शैक्षणिक आम्ही काही देत नाही. इलेक्शन सोडून कुठलीही डिग्री शिक्षकांना दिली जात नाही. काय आता तुम्हाला वेगळं हे दिलेलं आहे ना, वेळ दिलेला आहे, त्याला तुम्ही चर्चा करा. हे बघा, एक म्हणजे जनगणना आणि दुसरं इलेक्शन, या 2 नॅशनल ड्युटीज आहेत. या ड्युटीज कोणालाही चुकवता येत नाही आणि त्या ड्युटीज सोडून इतर कुठल्याही ड्युटीज देऊ नका असं आम्ही लेखी दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.